मंडळी, कशा सगळेजण. तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप तर कुठे आलोय आम्ही येस, नवीन दिसत असेल सगळं. तर मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही, आम्ही 2 दिवसापूर्वी गावी आलोय घराच्या वास्तू शांतीसाठी. ते हे घर आहे बघा, किती छान किती छान आहे. तुम्हाला दाखवतो घर पण, आणि घराच्या आजूबाजूचं वातावरण पण इतकं सुंदर आहे ना. आणि आम्हाला लिटरली असं वाटतंय की आता इथेच बाजूला कुठेतरी घर बांधून राहा. तुम्हाला दाखवतो आम्ही कोणाच्या वास्तूक शांतीला. टेरेसवरून एवढं भारी दिसतं नाही सगळं. पूर्ण शेतात त्यांनी घर बांधलंय आणि पूर्ण वातावरण तर बघा कसलं भारी आहे. जिकडे बघेल तिकडे सगळं हिरवं हिरवंच वाटतं, मस्तच. हे बघा, सौ शुभांगी व विकास. तर ह्या आहेत आमच्या शुभांगी काकी. हाय करा. आणि हे आहेत घराचे मालक. हाय करा ना. हाय करा ना. सई हाय कर. सई हाय कर बाबू. आणि सईच्या मैत्रिणी कुठे गेल्या पळून. ही आमच्या सईची मैत्रीण झाली नवीन. ही दीदी कोण आहे? सई दीदी आहे का दादा आहे बाबू? हा दीदी. हाय करा सगळ्यांनी. आजी हाय करा. हाय करा. नमस्कार करा. हे आहेत नानींचे थोरले चिरंजीव, आमचे भावी नवरदेव. नवरे असेल तर सांगा. हाय छोटा बाबू. हाय सई, काय करते तू? तुम्हाला कसं वाटतंय तुमचं घर झाल्याबद्दल? खूप छान वाटतंय. खूपच छान. त्याच्यापेक्षा छान वाटतंय. अरे बाबांच्या पड. गुड गर्ल. तर मंडळी, आता ह्यांच्या घरी आम्ही ज्यांच्या घरी वास्तुक शांतीला आलो होतो ना, त्यांचं खरं तर आमचं आणि त्यांचं असं रक्ताचं काही नातं नाही, पण ते म्हणतात ना की काही नाती रक्तापेक्षाही जास्त स्ट्रॉंग असतात. बाय बाय. बाय करा. बाय करा की नाही? बाय. तर इकडून त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं प्रियंकाच्या गावी, म्हणजे प्रियंकाच्या माहेरी. खरं तर असं काही प्लॅन नव्हता, आम्ही ठरवून आलो नव्हतो, पण लास्ट मोमेंटला असं प्रियंकाचं म्हणणं पडलं की आता आपण आलो आहे तर गाठ घेऊन जाऊया. आणि वातावरण बघा कसलं भारी आहे. त्याच्यानंतर मग आम्ही जाता जाता माझ्या मामाच्या गावाला सुद्धा गेलो होतो, आणि त्यानंतर मग प्रियंकाच्या माहेरी गेलो. आणि इकडे प्रियंकाच्या माहेरी त्यांच्या नवीन घराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ते बघून प्रियंका इतकी खुश झाली होती. खरंच खूप भारी वाटत होतं. हे आहे माझ्या माहेरचं घर, जे त्याचं काम चालू आहे सध्या. हा आहे हॉल. इथे पाठीमागे देवघर. हा डायनिंग हॉल आहे ना. आणि इथे खिडकी काढणार आहेत का? कुठं? हे का पॅक होणार आहे पूर्ण? आणि असं आणि असं जिना खाली बरोबर नाही, बेड वगैरे पण करू शकतो ना. बघितले का ते व्हिडिओ मध्ये? आणि हे स्वयंपाकघर. हे किचन. आणि इकडे बघा, माझ्या सासऱ्यांनी स्पेशली त्यांच्या दोन्ही लेकी आल्या आहेत, त्याच्यामुळे मस्त चुलीवरच्या मटणाचा बेत केला होता. आता मी तर प्युअर व्हेजिटेरियन आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण या प्रियंकाला खूप मटण खायचं क्रेविंग होत होतं. आणि म्हणजे इतर वेळेस कसं असतं ना की गेल्यावरती आईच्या हातचं तर सगळेजण खातातच, पण प्रियंकाला तिच्या वडिलांच्या हातचं स्पेशली खायला मिळत होतं, त्याच्यामुळे ती खरंच खूप भारी खुश झाली होती. आणि ते पण इतक्या उत्साहाने सगळं करत होते ना. खरंच वडिलांचं प्रेम जे आहे ते लेकींवरचं वेगळंच असतं, तो बॉन्डच वेगळा असतो.
आता तुम्हाला बाकीचे सगळे करताना दिसतील, पण प्रोसेस सगळी त्यांची होती. त्यांच्या हाताखाली फक्त आमची ज्या मेहुणीबाई आहेत आणि सासूबाई आहेत त्या करत होत्या, पण बाकीची सगळी तयारी त्यांनीच केली होती. आणि गावचं एवढं वातावरण मस्त, नुकताच पाऊस पडून गेला होता. एकीकडे अशी छान मटणाची सगळी तयारी चालू होती आणि अंगणात छान पोरं एन्जॉय करत होते. आता यांचं मोबाईल बघणं चालू आहे, थोड्या वेळापूर्वी इकडे तिकडे उड्या मारणं चालू होतं. आणि इकडे बघा आतमध्ये प्रियंकाचं सुद्धा काहीतरी काम चालू आहे. खरंच खूप मस्त वाटतं अशी सगळी जण ज्यावेळेस एकत्र असतात त्यावेळेस. आणि आजचा दिवस खूप छान गेला. तर बाय द वे हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवतोय. कसा वाटला व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.